पार्थ पवारांचा याच्यामध्ये संबंध नाही, ते काहीतरी त्या यानेच केलेलं आहे वगैरे वगैरे. तर आता मी जे डॉक्युमेंट दाखवतोय तुम्हाला, हे अगदी अलीकडचं डॉक्युमेंट आहे. एक पत्र देण्यात आलंय, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अशा अशा आम्ही प्रॉपर्टी ती नावावर घेतलेले आहे, कायदेशीर पैसे भरले वगैरे सगळं झालंय. नमस्कार, मी विजय कुंभार. गेले अनेक दिवस आपण मुंढवा सर्वे नंबर 88 याच्या संदर्भात अनेक गोष्टी ऐकतोय. ही जागा कशी सरकारची असताना सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न झाला आणि जे काही पोलीस कंप्लेंट वगैरे झाली त्याच्यावरून काहीतरी मोठं निष्पन्न होईल असं वाटलं होतं. परंतु एकूणच प्रशासनाची आणि पोलिसांची भूमिका ही फारसा तपास न करता ती गुंडाळण्याची जास्त दिसली. विशेषतः याच्यामध्ये जे नाव येत होतं पार्थ पवार, ते नाव पुढे येऊ न देणं. आता कालच शीतल तेजवानींची पोलीस कस्टडी संपली आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलंय, परंतु त्या काहीही तपासाला सहकार्य करत नाहीत असं सांगून त्यांना न्यायालयीन कोठडीची मागणी पोलिसांनी केली. त्याच्यामुळे संशय असा निर्माण झाला की हे प्रकरण कितीही मोठं असलं, कितीही करोडोंचं असलं तरी राजकीय नेत्यांचा याच्याशी संबंध असल्यामुळे, राजकीय नेत्यांच्या मुलाबाळांचा याच्यामध्ये संबंध असल्यामुळे हे प्रकरण फारसं पुढे जाऊ द्यायचं नाही असं प्रशासनानं ठरवलेलं होतं. परंतु जे काही पुरावे पुढे पुढे येत आहेत, म्हणजे सुरुवातीला असं म्हणत होते की पार्थ पवारांचं नाव आलं पाहिजे, मीडियामध्ये ते 99% भागीदार आहेत, 1% ते दिग्विजय पाटील आहेत, तरी त्यांच्या नावासंदर्भात काही झालं नाही. पोलीस तपास करत नाहीत असं, पोलिसांना ती तपासात सहकार्य करत नाही असं एक म्हटलं गेलं. परंतु मी आता जो प्रेस नोट दिली, त्या प्रेस नोटला परिस्थितीजन्य पुरावा म्हणतात. अमेडिया कंपनी ही 2020 मध्ये 28/12/2020 ला स्थापन झाली. त्याच्या आधी गेले 15 वर्ष शीतल तेजवानी आणि त्यांचे सहकारी ही जमीन बळकावण्याचा आणि ती विकण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याच्यामध्ये काही यश आलं नाही. शेवटी 10 नोव्हेंबर 2020 रोजी शीतल तेजवानीने पत्र दिलं. आणि एक लक्षात घ्या, या ज्या गोष्टी घडतात ते 1-2 दिवसात घडत नसतात, ते वर्षानुवर्षे चालतात. की याच्यासाठी आमचे पैसे घ्यावेत आणि 7/12 सदरी नोंदवावी. 11/6 म्हणजे मध्ये काही घडलं नाही, तिच्या पत्रांना तोपर्यंत फारसं महत्व मिळत नव्हतं. 11/6/2021 तेजवानीला खुलासा मागण्यात आला. खरं तर याची गरज नव्हती, परंतु त्याच्या आधी एक घटना घडली होती. 28/12/2020 अमेडिया कंपनीची स्थापना झाली आणि या प्रकाराला वेग येऊ लागला. त्यानंतर 4-6 महिने शांत झाल्यानंतर 1/6/2021 रोजी अमेडिया कंपनीच्या वतीने, मी इथं जरी वतीने म्हणत असलो तरी त्याचं नाव मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो, की कुळ कायदा शाखाकडे एक अर्ज केला आणि त्याच्यानं मजकूर असा होता की असा त्यांनी अर्ज केलाय, पैसे भरलेले आहेत, परंतु नाव त्यांचा अजून सदरी लागलेलं नाही. त्याच्यामध्ये 2020च्या पत्राचा ऑफिशियल उल्लेख आहे, PTK/KV/1356/2020. या पत्रावर कारवाई करावी आणि त्यांचं नाव सदरी लावावं असा अर्ज करण्यात आला अमेडिया कंपनीच्या वतीने, परंतु त्याच्यात काही झालं नाही. नंतर 30 डिसेंबर 2024 शीतल तेजवानीने 11,000 रुपये भरले. आता त्याच्यात वाद आहे असा की त्यांनी खरंच पैसे भरले का वगैरे हे सगळं बोलतायत, परंतु शीतल आतापर्यंत त्याचा पुरावा जो होता त्याला काही फारसा अर्थ नाही असं ते म्हणत होते. परंतु आता जो पुरावा पुढे आलाय त्याच्यामध्ये शीतल तेजवानीने जे पैसे भरले त्याच्यावर तिने पैसे भरल्या संदर्भामध्ये एक्नॉलेजमेंट मागितलेली, पण त्या एक्नॉलेजमेंटवर रेव्हेन्यू ब्रँचची सही सुद्धा आहे, शिक्का सुद्धा आहे. म्हणजे ते पैसे भरले होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आता पैसे भरले नाहीत असं दाखवून त्यांचं पुढे हे सगळं सारवासारव करण्याचा प्रयत्न चाललाय. आणि याच्यातला सगळ्यात मोठी गोष्ट अशी की प्रत्येक वेळेला म्हणत होते की पार्थ पवारांचा याच्यामध्ये संबंध नाही, ते काहीतरी त्या यानेच केलेलं आहे वगैरे वगैरे. तर आता मी जे डॉक्युमेंट दाखवतोय तुम्हाला, हे अगदी अलीकडचं डॉक्युमेंट आहे. साधारणपणे 4 आणि 5 नोव्हेंबरला हा प्रकार उघडण्यात आला आणि 6 नोव्हेंबर 2025 एक पत्र देण्यात आलंय. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अशा अशा आम्ही प्रॉपर्टी ती नावावर घेतलेले, कायदेशीर पैसे भरले वगैरे सगळं झालंय.
आणि तरीही अजून पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्यामुळे आम्ही व्यथित झालोय आणि आम्हाला त्या संदर्भात आम्हाला तुमच्याकडे काहीतरी सांगायचं असं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्रावर जे नाव आहे ते सही जी आहे ती पार्थ पवार यांची आणि पहिल्या याच्यावर जे नाव आहे ते पार्थ पवारांचं आहे. ही 6/11ची सही आहे आणि पार्थ पवारांची सही आहे. त्याचप्रमाणे जे मी मगाशी म्हटलं हा व्यवहार आज चालू झाले ना, हा व्यवहार चालू झाला साधारणपणे 2020ला. त्याचा आणखी एक पुरावा देतो मी. पार्थ पवार पुणे 1/6/2021 जे मगाशी पत्राचा मी उल्लेख केला, अप्पर जिल्हाधिकारी कुळ कायदा शाखा यांना तेजवानीने केलेल्या अर्जावर कार्यवाही करावी अशा अर्थाचं पत्र आपला कृपाभिलाषी पार्थ पवार यांनी दिलेलं आहे.